आणखी एक महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मलिक आणि कोकाटेन संदर्भात ही भेट झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये नवाब मलिक नेतृत्व जे करतायत ते मान्य नाही मुंबईमध्ये असं म्हटलेलं आहे, किंवा एनसीपी महायुतीमध्ये मुंबई मनपात सोबत नसावी अशी भूमिका मांडली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय झाले नेमकं या भेटीमध्ये? आता काही वेळांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अर्थात विषय दोन होते, यामध्ये प्रामुख्याने नवाब मलिकांचा सुद्धा विषय जो गाजतो आहे, त्यांच्या नेतृत्वावर थेट भाजपाने विरोध दर्शवलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या बैठकीत नवाब मलिक जर नेतृत्व करत असतील तर भाजपा शिवसेना युतीबरोबर एनसीपी लढवू नये अशा स्वरूपाची भूमिका घेतली आहे। सागर, नक्कीच थोडंसं तुम्हाला थांबवतीये। आत्ताची आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते, माणिकराव कोकाटे यांचा फोन बंद आहे। कॅबिनेट बैठकीस येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आताची आणखी एक महत्त्वाची बातमी, एकीकडे माणिकराव कोकाटेंवरती टांगती तलवार आणि त्यातच नॉट रिचेबल आहेत आणि म्हणूनच अनेक सवाल उपस्थित होत आहेत। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, आताची ही एक आणखी महत्त्वाची अपडेट। कोकाटेंच्या संदर्भामध्ये आता भूमिका स्पष्ट झालेली आहे। आताच्या या बैठकीतली एक इनसाइडर माहिती एनडीटीव्हीच्या हाती आलेली आहे। एका बाजूला माणिकराव कोकाटेंचा मोबाईल बंद आहे, कॅबिनेट बैठक पुढच्या काही वेळात सुरू होते, पण माणिकराव कोकाटे या बैठकीला येणार का याविषयी प्रश्नचिन्ह आहे। कारण की नाशिकमध्ये त्यांच्या प्रकरणासंदर्भात सुनावणी आज आहे आणि जर कोकाटेंना दिलासा मिळत नसेल तर कदाचित कोकाटेंचा राजीनामा होण्याची शक्यता मोठी आहे। आत्ताच्या अजित पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान सुद्धा कोकाटेंचा विषय चर्चेला झाल्याची माहिती एनडीटीव्हीच्या हाती येते। प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात आज कोर्टाचा न्यायालयाचा आदेश काय येतोय या संदर्भात यानंतरनं अजित पवारांनी भूमिका घ्यावी आणि त्याच्या स्वरूपात निर्णय द्यावा असं सांगण्यात आलेलं आहे। याचा अर्थ कोकाटेंच्या राजीनाम्याची बाबतची घडामोडी आज दिवसभरामध्ये घडण्याची शक्यता आहे। जर न्यायालयाकडनं कोकाटेंना आज दिलासा मिळत नसेल तर मात्र कोकाटेंचा राजीनामा होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। तशा स्वरूपातल्या काही घडामोडी घडताना दिसून येत आहेत। प्रज्ञा, नक्कीच, आणि त्यातच आपण बघतोय की हीच महत्त्वाची भेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेली आहे का? कारण अर्थातच माणिकराव कोकाटेंचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं मंत्र्याचा राजीनामा देण्याची वेळ येणं किंवा कोर्टाची टांगती तलवार, अटकेची भीती, या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाची या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे का? हा मोठा धक्का आहे पूर्ण महायुतीसाठीच। वास्तविकतेत बरोबर आहे, कारण की एका बाजूला पार्थ पवार प्रकरण हे अजित पवारांना प्रचंड म्हणजे त्यांना टीकाचं धनी बनवत आहे। दुसरीकडे एका बाजूला माणिकराव कोकाटे यांची जी स्थानिक तालुका न्यायालयाने जो निर्णय दिला होता तो जिल्हा न्यायालयाने कायम ठेवलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये एका मंत्र्यावर, कॅबिनेट मंत्र्यावर जर आरोप सिद्ध होत असतील आणि तरी देखील तो कॅबिनेटमध्ये असेल तर मात्र सरकारची नामुष्की वाढण्याची शक्यता आहे। एका प्रकारे कोकाटेंच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीची प्रचंड कोंडी झालेली आहे, कारण की एका बाजूला छगन भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते रुग्णालयात आहेत, ते आजारी आहेत। दुसरीकडे कोकाटेंसारखा मराठा चेहरा अजित पवारांसाठी फार महत्वाचा आहे पुढच्या आगामी काळामध्ये। अशा परिस्थितीत कोकाटेंवर जर कारवाई झाली तर अजित पवारांसाठी फार मोठा धक्का बसलेला असेल। अजित पवारांच्या वतीने कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सर्वतोपरी आहे, पण कोर्टाने जर आज दिलासा दिला गेला नाही तर मात्र कोकाटेंचा राजीनामा जवळपास निश्चित मानला जातोय। त्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घडामोडी घडतायत का हे पाहणं गरजेचं असणार आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट म्हटलेलं आहे आत्ताच्या बैठकीमध्ये की जर न्यायालयाने या संदर्भात काही महत्त्वाची पावलं उचलली असतील आणि जर पुढे कोर्टात या संदर्भात पिटिशन दाखल होत नसेल तर मात्र कोकाटेंच्या बाबत पक्षाने अर्थात अजित पवारांनी निर्णय घ्यावा आणि तो त्या स्वरूपामध्ये संध्याकाळपर्यंत कळवण्यात यावं। यामुळे कुठे ना कुठेतरी नक्कीच सागर तुमच्याकडे परत येणार आहोत, मात्र नाशिकमध्ये थेट जाणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, माणिकराव कोकाटेंसंदर्भात आता ज्या पद्धतीनं टांगती तलवार आहे, कारवाई होऊ शकते असं म्हटलं जातंय, यावरून सध्या अर्थातच संपूर्ण राजकीय पटलावरती आणि खास करून राष्ट्रवादीमध्ये अक्षरशः हलचल माजलेली आहे। माणिकराव कोकाटेंचं हे संपूर्ण प्रकरण चांगलंच भोत आहे त्यांना। खरंय प्रज्ञा, जसं कॅबिनेट बैठकीत आज माणिकराव कोकाटे हजेरी लावणार का याकडे लक्ष लागलेलं आहे, यासोबतच आज स्वतः नाशिक न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे हे हजर राहणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। काल आपण जर बघितलं तर प्रथम वर्ग न्यायालयाने जी शिक्षा ठोठावलेली होती त्यांना, तीच शिक्षा सत्र न्यायालयाने काल कायम हे ठेवलेली आहे। विशेष म्हणजे ही शिक्षा कायम ठेवताना न्यायालयाने काही जे निरीक्षण नोंदवलेले आहेत ते देखील महत्वाचे आहेत। न्यायालयाने म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील ज्या 10% कोट्यातील या ज्या सदनिका होत्या त्या माणिकराव कोकाटे यांनी बळकवलेल्या आहेत, त्यांच्या बंधूंचं देखील त्यामध्ये नाव आहे आणि हे सर्व प्रकरण आपण बघितलं तर कुठेतरी
सेवा ही करत जनतेची करता आहेत, लोकप्रतिनिधी ते आहेत आणि असं असताना ही फसवणूक करणं म्हणजे हा खरं तर गंभीर गुन्हा आहे. फसवणूक त्यांनी शासनाची केलेली आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना खरं तर मोठा झटका हा बसलेला आहे. आता आपण जर बघितलं तर जी आत्ताची अपडेट येते त्यानुसार नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयामध्ये आज माणिकराव कोकाटे यांच्यावरती सुनावणी होणार आहे. 11:30 वाजता ही सुनावणी होणार आहेत आणि या सुनावणीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार ही कायम आहे. त्यांचं मंत्रिपदी धोक्यात येण्याची चिन्ह आहेत. राजकारण हे याच्यावरून चांगलं स्थापलेलं आहे. त्यामुळे आज नक्की न्यायालयामध्ये काय घडामोडी होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच हे प्रकरण जर बघितलं तर नाशिकचा कॉलेज रोड सारखा उच्चभ्रू असा संपूर्ण परिसर आहेत आणि इथेच ज्या सदनिका होत्या त्या माणिकराव कोकाटे यांनी बळकवलेल्या होत्या. त्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली होती. गुन्हा हा नोंद हा झालेला होता. याबाबत खरं तर माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दिलासा देखील दिलेला होता. मात्र काल आपण जर बघितलं तर पुन्हा ही शिक्षा कायम ठेवल्यामुळे माणिकराव कोकाटे हे संकटात आहेत. विशेष म्हणजे आता आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल आहेत. यासोबतच त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांचे PS असतील, PA असतील, या सर्वांचेही फोन जे आहेत ते सध्या लागत नाही आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे नक्की आहेत तरी कुठे, ते आज न्यायालयात हजर राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे. एकंदरीतच आज दिवसभरामध्ये काय घडामोडी हे होत आहेत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. अगदी, आणि त्यामुळेच आज कारवाई खरंच होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठा धक्का असेल महायुतीसाठी आणि खास करून अर्थातच अजित पवार यांच्यासाठी सुद्धा. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.